चला तर मंडळी, पाडवा आहे म्हटल्यावर झटपट तयार होणारा स्पेशल बेत तर व्हायलाच हवा। 1 लिटर दूध घेतलंय, वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर, त्यामध्ये 2 मोठे चमचे गार दूध घालून मिक्स करून बाजूला ठेवायचं आणि कढईतल्या दुधाला उकळी येऊ द्यायची। दूध गरम झाल्यानंतर कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची, सुक्या मेव्याचे काप घालायचे आणि मध्यम आचेवर 6-7 मिनिटाला उकळण्यासाठी बाजूला ठेवायचं। दुसऱ्या गॅसवर एक पॅन ठेवलाय, त्यामध्ये अर्धा कप वजनी 100 ग्रॅम इतकी साखर आहे। यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये। मंद आचेवर शुगर कॅरमल तयार करायचं। शुगर कॅरमल करताना भरपूर टिप्स सांगितल्या। डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर फोटो खालच्या त्रिकोणावर क्लिक करून पाहू शकतात। शुगर कॅरमल तयार झालं की जे दूध गरम करायला ठेवलंय त्यामधून 2 चमचे दूध घालायचं आणि मिक्स करायचं। सुरुवातीला कॅरमल घट्ट होतं, नंतर परत विरघळतं। एक उकळी आली की परत 2 चमचे दूध घालायचं आणि 100 ग्रॅम किसलेला खवा घालून एकजीव करायचा। हे मिश्रण आपलं तयार झालंय तोपर्यंत दूध सुद्धा 6-7 मिनिटं उकळलं, त्यामध्ये शुगर कॅरमल आणि खव्याचं मिश्रण घालून 6-7 मिनिटं मध्यम आचेवर ही बासुंदी उकळून घ्यायची। 15 मिनिटात दाटसर सुमधुर बासुंदी तयार झाली। तुम्ही सुद्धा पाडव्याला नक्की